माग माग जागा आहे बघा ना. सारखा माग सारखा मला समजा जागा आहे. आणि एकवीस टेम होते ना त्यांना एवढे पैसे दिले आता ते डिस्कंटिन्यू झाले मग काय करून टाकली नाही हे चांगलं केलं. त्याच्या सरकारला सूचना काढायला लावा काय कुठले कसं केलं की प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावेत नोंदीचे आणि ज्यांनी प्रमाणपत्र आधी काढले त्यांचे व्हॅलिडिटी द्या. या राज्य सरकारच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक ऑफिसला सूचना जाणं गरजेचं आहे तरच अधिकारी घेते. मी सांगायला तुम्हाला मी तुमच्यावर सूचना मी घेत निघाल्याशिवाय मी थांबणार नाही. तुम्ही घरचे आहेत म्हणून सांगता तुम्हाला सांगा जरी मीडिया समोर असलं तरी हे मला दिलं पण हे अधिकाऱ्यांना चालणार नाही. पुढं ऐका माझ्या आदर पुढं वाचलं आणि तुम्हाला कारण सांगायला करू शकतात तुम्हीच करू शकतात मुख्यमंत्रीच हे पण सांगा. माझं म्हणणं 58 लाख देणे गाडी प्रमाणपत्र द्या. हा ते सापडूनच घेऊन आले पण हे माझ्यासाठी जातं. पण आता लढाई कुठे आहे ती समाजाच्या हिताची तुमच्या माध्यमातून होईल त्रास होण्याचा तुम्हाला होईना आम्हाला होईल हो द्या पण मला काय अडचण नाही म्हणतोय मी तुम्हाला म्हणतोय मी आडवं बोलायलो का मी वेगळं आंदोलन हाताळतो. मी पहिल्यांदा असं बोलतो साहेब मी खोटं नाही बोलत तिथे पाटील साहेब मी पहिल्यांदा बोलतो मी लेखन करेल समाजाचा माझं फक्त म्हणणं आहे 58 लाख नोंदीच्या सूचना प्रशासन स्तरावर काढा लगेच सूचना ते 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र द्या ही सूचना त्याच्यातच सूचना ऍड करायची दुसरी ज्यांचे हिंदू प्रमाणपत्र दोन नंबर 2 त्याच्यातच ऍड करायचे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी द्या. न दिल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई करून तुम्हाला बडतर्फ करण्यात येणार. न केल्यास म्हणजे ते टाळाटाळ करणार नाही. ही सूचना मला लगेच पाहिजे लगेच मी ड्राफ्टवर थांबणार तुम्ही येत म्हणून मग असं म्हणलं असतं येऊ नका साहेब विखे पाटील साहेब माझी भावना मी म्हणलं असतं येऊ नका. मी आतापर्यंत मंत्र्यांना म्हणलं तुम्हाला यायचं असं तर तुम्ही जे घेऊन किंवा काय असं घेऊन ड्राफ्ट नसेल मी पाहिजे तुम्हाला म्हणतो ड्राफ्टर सुद्धा मी ऐकायला ऐकूनच घ्या आता हे करा तुमचं याचं लगेच काढायचं सांगा अधिकाऱ्यांना की ज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे पण प्रमाणपत्र द्या त्याला डॅश मारा तिथं लिहा त्याची पण प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या. कारण हे निघलेले 5-6 महिने झाले ही विषय संपला. आता राहिला हैदराबाद गॅझेट विषय याच्या पण सूचनाच पाहिजे प्रशासनाने सरकार स्तरावर लगेच सूचनाच पाहिजे. सरकारचं पत्र पाहिजे सूचनेचं. ही ड्राफ्ट झाला माझ्यासाठी जोपर्यंत सरकारच्या सूचना आधी जात नाही पाटील साहेब तुम्ही रोज करता तुम्ही कोण त्याला राहता आणि अधिकारी सूचना जात नाही अधिकारी भेट नाही. ड्राफ्ट जर आम्ही दाखल गेलो आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून आता ऐका तुमच्या लक्षात येईल मग नंतर तुमचं पुरं ऐकून घेतो. आम्ही जर ड्राफ्ट लोकांना दिला अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी तर लोक काय करणार मी काय करणार हे बघ ड्राफ्ट कर नाही करत का कारण सांगतोय मी कमून एवढं ऋषीला पेटलो. तुम्ही जे आर काढला मुंबईत तुम्ही जे आर काढला सरकार डायरेक्ट म्हणलं सुटीने नंतर सॉरी अधिकारी नंतर काय म्हणले आम्हाला आदेश तुम्ही याच्या सूचना द्या याच्या पण ही सेपरेट सूचना या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना. मग आम्हाला म्हणता येईल हे बघ विखे पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या सूचना कर कर याच्यावर नाही करत समजून घ्या माझी भावना समजून घ्या याच्यावर नाही करत तुम्हाला त्याच्या सूचनाच काढावं लागणार आदेश शासन आणि प्रशासन स्तरावर याच्याशिवाय हे दोन्ही होणार नाही. ड्राफ्ट चांगला आणला त्याच्यात आम्ही समाधानी पण ह्या सूचना पाहिजे त्याशिवाय आंदोलन थांबत नाही. आता जात पडताळणीचे 15 दिवसांनी तुम्ही आढावा घेणार ही एकदम चांगली ही मान्य ह्या 2 मान्य नाही. सातारा गॅजेटची अंमलबजावणी तुम्ही लगेच करा म्हणजे जे आर काढा लगेच
तुमच्याशिवाय होत नाही. गरीबाचा मला ते आढळून मध्ये मला कालच्या काही नाही, काही गरज नाही कालावधी. आपल्याकडे पुरावा आहे. मला ते आढळून चंद्रच्या पाठीशी होणार नाही. आपल्याकडं पुरावा आहे. आपल्याकडं पुरावा आहे. काही होत नाही. खूप मोठा कंटेस्ट तुम्ही आता इतकं मोठे पण दिलं की नाही आम्ही समाजासमोर तुम्हाला, मी देत नाही एवढं मोठे पण. मी तर साहेब तुम्ही दारात आलात म्हणून बोलतोय आणि नाही आल्यावर वेगळं बोलतो असं नाही. दारात आलं तरी तो सन्मान आहे तुमचा. मुख्यमंत्री साहेब तुम्हीच करू शकता. हे तिन्ही विषय जे आहेत ना, ह्यो एक आणि ह्यो, तुम्हाला हे तातडीनंच करावं लागतं आणि तुम्हीच करू शकताय. त्याच्यामुळे उपोषण थांबणारच नाही. याला विचारायची गरज नाही. हा, ही तिसरा मुद्दा पटला आम्हाला. स्वातंत्र्य मंत्रालय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की झालं. 1 महिन्याची गरज नाही आहे. कारण त्यांची नुसती घोषणा झाली, कुणाच मागणी नसू. विखे पाटील साहेब फक्त आम्हाला समजून घ्या. तर समजून घ्या, आम्ही तुमच्या राजकारणाला आड येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला आड येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला आड येणार नाही. पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की त्या घोषणा होईल. हे तुमच्याशी भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही. हे तुम्हीच करू शकता. हे मान्य आम्हाला. हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतंय, हे पण लगेच लागतं. हे तर काय नुसतं सरकारने सूचना काढायचाच याचा काही विषयच नाही. हे विषय तर नुसती घोषणा करायची मंत्रालयाची. स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजाचं ही मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची. याला 1 महिना लागतच नाहीये. हा, हे जात पडताळणीचं तिसरं तुम्ही हे ओके केलं, याच्याबद्दल आम्ही समाधानी आहे आणि तुम्हाला मानतो सुद्धा की 15 दिवसाला तुम्ही व्हॅलिडिटीचा आढावा घेणार आहे. ती बघायचं नाही. हा, पण ह्या बी सूचनाच द्यावा लागतात की तुम्ही व्हॅलिडिटी द्या, कारण आम्ही आढावा घेणार आहेत. हा. ही एक हे ती चारही लक्षात ठेवा. हे काय 15 दिवस पाहिजे, पण ठीक आहे. 15 दिवस तर 15 दिवस. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या वारसांना ठीक आहे ना, ठीक आहे, हरकत नाही. काय अडचण नाही. 15 दिवस तर 15 दिवसात काय, वारसांना 15 दिवसात हे नोकरीचं ऍड करायला पाहिजे. नोकरीचं हा, हे काय हरकत नाही. 1 दिवसाचा विषय पण ठीक आहे. 15 दिवसांनी द्या. 8 तास आहे, काय अडचण नाही. ठीक आहे, हे पण चांगलं आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी कारवाईची कारवाई. ठीक आहे, तुम्हाला सातवा पण मान्य. पेन द्या रे मला. दुसरा दे रे. ग्राम सदस्य समितीचा अहवाल हा 15 दिवसाला जरी, पण ह्या बी सूचना द्यायला लागतात. कसं द्यायला लागतं पण आम्हाला मान्य आहे म्हणून मी टिक करतो. हे मान्य आहे. कारण हे 15 दिवसांनी घेतलं तर आपण सूचना द्यावा लागतं तुम्हाला, सरकार आणि प्रशासनाला. तुम्ही सरकारने तरच प्रशासन करीन. तुम्ही आढावा काय घेणार? तू काम कर, नाही तर तुला कारवाई करण्यात येईल. मग ते तुम्हाला आढावा द्यायचं नसतं, ते आढावा देणार नाही. कामच नाही करत आढावा करून. त्यामुळे तुम्हाला त्या सूचना द्यावा लागतात. हे बी उपयोग नाही. याला बी तुम्हाला हेच द्यावा लागेल. पण याची बी सूचनाच काढावं लागणार आहे. हे क्राफ्ट माससाठी झाला. अधिकारी याला घेणार नाही. ठीक आहे, दिले म्हणतात का? ठीक आहे, याला काय मार्गदर्शन नाही घ्यायचे. करता येत नाही. आता फक्त शास्त्रीय पद्धतीने निर्माण करून करता येईल का? पण तपासून ठीक आहे. हिचं पत्र लगेच काढा. ही पत्रच द्या, लगेच उपोषण सोडतो मी. आणि तुम्हीच करू शकताय. पुन्हा सुरू करायचे अभ्यासक्रम. पुन्हा सुरू करायचे ते नाही झाले. त्याच्या गणेश पाटलाचा पण चेअरमन
जबाबदारी घेतली काही टाकतो. झालं ड्राफ्टचं झालं. आता एसओपीचं फक्त मी संध्याकाळी अभ्यासक बोलून घेऊन एसओपी आता सांगू तुम्हाला हा जो draft आहे ना आपल्या पाठी, हा फक्त आपल्या मान्य देईल त्याच्यावर मान्य केलं की आम्हाला आदेश काढायचा हो म्हणून आदेश काढा मग. काय म्हणजे आदेश काढा ते निघणार आहेत. फक्त जर तुम्ही याला मान्य दिलं तर आदेश निघतील ना. हो मान्यता दिली ना मी मान्यता दिली. हा बघ मी मान्यता दिली हे मान्य आहे आम्हाला, हे पण मान्य आहे, पण याला सगळ्याला आदेशच काढावा लागतो. ड्राफ्ट होणार नाही कारण ड्राफ्ट आपल्या मान्यतेकरता आहे. आपण एकदम हो म्हटलं की आम्ही पुढच्या माझ्या हातात सही होतील ड्राफ्ट आपल्याला काढून घेतो आदेश नाही. याला म्हणून आपल्याला एकदा याला संमती मिळाली किंवा संमती एसओपीचं फक्त मी वाचून घेतो, अभ्यासकांना बोलून घेतो संध्याकाळी. काय दिसलं आता उद्या मी आदेश काढले असते मग त्यात बदल करायचा मग बदल करण्यापेक्षा हे आम्ही किंवा मान्य दिल्याचा आदेश काढतो. आम्ही संध्याकाळी चर्चा करतो हा. सगळ्याची करून तुम्हाला संध्याकाळी सांगतो. संध्याकाळी सांगतो. आपण ते युद्धाची काय आहे ते सकारात्मक तुम्ही एवढं आपलं एवढं सगळ्या त्यातून जो संघर्ष आहे त्याचा आदर खरं तर शेवटी हे आपण केले आणि त्याला सुधारणा मान्यता घेतली आपण. आम्ही आदेश काढतो हे निश्चय आपल्या समाधानाकरता मुद्दे निर्णय नाहीये. आलं लक्षात. विचार पूर्वकच आम्ही केलंय. आलं लक्षात. काय ऑपरेशन आपलं सुरू ठेवण्यापेक्षा त्याच्या मी आदेश पद्धतीने काढून देतो मी मग आपल्या अधिकारात अध्यक्ष म्हणून फाईल बघून काढून टाकतो. आम्ही संध्याकाळी याच्यावरती सगळ्यांना बोलून घेतो. आता आव्हान करतो मी सगळ्यांना बोलून घेतो. हे म्हणजे काय असतं माझ्या एकट्यावर येण्यापेक्षा जसं सरकारमध्ये तुमचं असतं तसं मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतो. योग्य मुद्दे आहेत का? मागे घेऊ नका पण सावलीत बसून त्याच्यावर विचार करा अभ्यासकांना बोलून घ्या आणि बघ करा. ते बी तुम्हाला 8 वाजायच्या आतच सांगतो. 8 वाजायच्या आतच सांगतो. नाही बसू द्या मला आपल्या लेकराचं कल्याण. नाही मला बसू द्या. तुमचा शब्द पाळला नाही घेऊन मागं. करण्यासाठी माझी विनंती आहे की आपण साहेब मी भांडवतोय काय माती आहे का आता हे मुद्दे झाला आपले याच्यावर चर्चा संपली आता. कारण याचे सगळे सूचना आल्याशिवाय मी मागं घेत नाही. तुमच्या लक्षात आलं तुम्ही म्हणतात की तुम्ही अभ्यास करून सांगा हे तुमच्यासाठी आणलंय आम्ही सूचना काढतो तुम्ही म्हणले काढता त्याच्यामुळे दोन्ही कोण बी सारखंच आहे. फक्त राहिलं उपोषणाचा विषय बसू द्या समाजाचं कल्याण होईल तुमच्यामुळं फडणवीस साहेबांना बसू द्या समाजाचं कल्याण होईल काय वाटलं नाही. लय झालं दवाखान्यात खर्च तुम्ही करावं लय दुखा लागलं बसू द्या त्या तळतळीशिवाय होत नाही. तळतळीशिवाय होत नाही. मी 8 वाजेपर्यंत देतो तुम्हाला सगळं. 8 वाजेपर्यंत देतो. 8 वाजे मी गुन्ह्यात बसलो ना तुम्हाला चटके बसते. तुम्हाला चटके बसते तुम्ही करता material चटके बसते तुम्हाला चटके बसते आणि ते पटकन होईल कारण ह्या सूचनेशिवाय होत नाही. आदेश हा तुम्ही काढायला म्हणलात ना आता आम्ही काढायलो फक्त मी एकदा काना खालो मी ताबडतोब बोलून घेतो 2 घंट्यातच लय वेळ बी नाही लागेल त्याला. मी म्हणतो 4 बिने वाजू देतो तर लांबून यायला त्याला वेळ लागेल ना अभ्यासाकांना म्हणजे पुन्हा लोड नको. पण एक ध्यानात ठेवा बरं साहेब हे पाहिजे बरं का जी आर पाहिजेच सातारा संस्था पाहिजेच पाहिजे. प्लीज करू शकता आमचे चटके आम्ही चटके तुम्हाला बसते माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. समाजाचं कल्याण होईल आंदोलनाच्या माध्यमातून साहेबाचंच मानलंय मी शब्द मानलाय मी. तुम्ही इथून मागचं माझ्या बाईट बघा सगळं बघा मी व्यासपीठावर हाकलून दिले. शिंदे साहेब जसं काम करू शकते तसं काम तुम्ही करायला लागला. एकनाथ शिंदे साहेबांनी जसं काम केलं तसं तुम्ही करायला लागला. फडणवीस साहेबांना करा म्हणा तसं. रात्री लय वेळ पोरं होते आमचं हे चाललं मी फक्त बरोबर एक